टाळ मृदुंगाचा ताल, गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा, सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हाच संदेश मनात साठवून लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करतोय. संसारिक सुखाच्या पलीकडे जाऊन त्या विठू माऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे पडतायत. एकदा का त्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन झालं की जन्माचे सगळे कष्ट आणि सगळा थकवा दूर होतो. याच अथांग श्रद्धेने वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वारी करतायत. याच वारीचा आणि वारकऱ्यांच्या प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम. टाळांचा गजर, मृदुंगाचा नाद आणि मुखात एकच नाव, ज्ञानोबा माऊली तुकाराम. लाखो वैष्णवांचा मेळा डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हातात भगव्या पताका घेऊन निघालाय. हा भक्तीचा महापूर सध्या सासवड नगरीमध्ये विसावलाय. सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा दुसरा मुक्काम आहे. याबाबतच आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी सविस्तर आढावा घेतलाय, पाहूयात. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं संत सोपान काकांची सासवड नगरी दुमदुमताना पाहायला मिळते. माऊलींच्या पालखी सोहळ्यानं काल दिवे घाटाची अवघड चढण पार करून काल रात्री माऊलींचा पालखी सोहळा सासवड नगरीमध्ये विसावलाय. या ठिकाणचं दृश्य आपण पाहतोय. सासवडच्या पालखी तळावर मी सध्या या ठिकाणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी, वारकऱ्यांनी आणि त्यासोबतच सासवडकरांनी गर्दी केल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर सासवड मधला हा दुसरा दिवस वारकऱ्यांसाठी प्रचंड असा महत्वाचा आहे, कारण इथं पालखी 2 दिवस मुक्कामी असते. काल दिवे घाटाची अवघड चढण सोडून आल्यानंतर वारकऱ्यांना थकवा विसरून प्रत्येक जण या ठिकाणी विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेला पाहायला मिळतोय. सासवडकरांचं आदरचित्त आणि वारकऱ्यांची अथांग भक्ती यामुळे सासवडमध्ये एक वेगळ्याच चैतन्याची ऊर्जा, चैतन्याचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली आहे. 2 दिवस या ठिकाणी असतात. या ठिकाणी आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वारीच्या या सगळ्या प्रवासामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर सासवडच्या पालखी तळावरती मानाचं कीर्तन सुद्धा या ठिकाणी चालू असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. काल दिवेघाट सोडून आल्यानंतर वारकऱ्यांना विश्रांती मिळावी म्हणून सासवडमध्ये प्रथेप्रमाणे 2 मुक्काम हे दरवर्षी वारीच्या वाटेवरती असलेले पाहायला मिळतात आणि म्हणून सासवडमध्ये आल्यानंतर वारकरी या ठिकाणी विश्रांती घेतात आणि विश्रांती घेता घेतात या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतात. सासवडमधलं दुसरं महत्वाचं काय असेल तर संत सोपान काकांची पावनभूमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे कनिष्ठ बंधू संत सोपान काका महाराज यांची भूमी आहे आणि आज संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान सुद्धा या सासवड नगरीतून होत असतं. म्हणून आलेले वारकरी या ठिकाणी संत सोपान काका महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावतात. त्या ठिकाणचं सुद्धा दर्शन घेताना पाहायला मिळतात आणि एकंदरीतच हा सगळा सोहळा आज सासवड नगरीमध्ये आहे आणि उद्या हा सगळा सोहळा महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजूर भूमीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं लोणी कायबरवरून सकाळी प्रस्थान केल्यानंतर हा पालखी सोहळा यवत या ठिकाणी मुक्कामासाठी विसावणार. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, सासवड. माऊली, करहा नदीचा तीर, भगव्या पताकांनी नटलेली सासवड नगरी, मुखी हरिनाम आणि टाळ मृदुंगाचा अखंड नाद, अशा भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान काका महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आज पंढरीच्या दिशेने प्रस्थान केलंय. या प्रस्थान सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी, पाहूयात.
महाराजांच्या पालखी सोहळा प्रस्थान या ठिकाणी होत आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। करेचा काठ हा वारकऱ्यांनी फुलून गेलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज पंढरीच्या दिशेने प्रस्थान झालेलं पाहायला मिळत आहे। हे दृश्य आपण पाहू शकतोय। वारकरी मोठ्या संख्येने आहेत। मानकरी आणि मानाच्या दिंड्यांच्या उपस्थितीत हा पंढरीच्या दिशेनेचा प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो या ठिकाणी हजारो वारकरी या ठिकाणी मंदिर आवारामध्ये आहेत आणि या ठिकाणी विठुनामाचा गजर चाललाय, ज्ञानोबा तुकारामचा गजर चाललाय आणि संत सोपान काका महाराजांचा गजर करत या ठिकाणी पालखी आता पंढरीच्या दिशेने रवाना होतीये। आज पालखीचा मुक्काम हा पांगार या ठिकाणी असणार आहे। ज्ञानदेव माऊलींचा पालखी सोहळा सुद्धा सासवड नगरीमध्ये विसावलेला आहे। ज्ञानदेव माऊली सासवडमध्ये आलेत, संत सोपान काका महाराज पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। दोनही पालखी सोहळे सासवडमध्ये असले तरी या ठिकाणी बंधू भेट होत नसते। ज्यावेळेस संत सोपान काका महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या अलीकडे जातो भंडी शेगाव इथं, त्या ठिकाणी दोनही बंधूंची भेट होत असते। मात्र या ठिकाणी वारकऱ्यांच्या उदाहरण आलेलं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, सासवड। पंढरीची वारी आहे माझे घरी या अभंगाचा भक्तिभाव मनात साठवत टाळ मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाच्या अखंड गजरात संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखीने सासवड नगरीतून पंढरीच्या दिशेने प्रस्थान केलं। यंदाच्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य प्रशासकीय नियोजन आणि शेकडो वर्षांची ही वारीची परंपरा याविषयी पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहूया। करेच्या तीरावर संत सोपान काकांच्या पावनभूमीमध्ये मी सध्या आज संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यानं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलेलं आहे। या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख ॲडव्होकेट त्रिगुण महाराज गोसावी आहेत। महाराज, खरं तर आज ज्ञानदेव माऊलींचा पालखी सोहळाही सासवडमध्ये दाखल झाला आहे। संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। तुम्ही कसं पाहताय उत्साहाकडे, काय वातावरण? फार प्रचंड आहे। श्री संताची या माथा चरणावरी सर्वांना प्रथमतः रामकृष्ण हरी। जितकी जास्ती संकट येतात वारीवरती तितकाच जास्ती प्रमाणात वारकरी संप्रदाय त्याला प्रतिसाद देऊन त्याच्यावर मात करून पंढरीकडे वाटचाल करतो। आपण पाहिलं की पावसाने सध्या फारच मोठ्या प्रमाणात 4-5 दिवस माऊलींच्या सुद्धा प्रस्थानाचा प्रश्न होता। पण आज जर तुम्ही काल माऊली पुण्याहून जेव्हा निघून सासवडला तेव्हा जर त्यांचा सोहळा बघितला असता तर नयनरम्य सोहळा आणि इतके म्हणजे महासागर वारकऱ्यांचा हा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। आज माऊलींचा मुक्काम सासवड मध्ये आहे। सालाबाद प्रमाणे एकादशीला माऊली येतात, द्वादशीला सोपान काका प्रस्थान ठेवतात, त्याप्रमाणे आज प्रस्थान झालेलं आहे आणि उद्या माऊली मार्गस्थ होतील इथनं त्यांच्या पुढच्या मुक्कामाला आणि हा शेवटी आम्ही पंढरीला पांडुरंगाच्या भेटीला आतुरतेने प्रत्येक पावलावर पांडुरंग जवळ येत राहतो। खरं तर वारकरी शिस्तप्रिय असतात। वारीच्या वाटेवरती एवढ्या मोठ्या सोहळ्याचं नियोजन करणं खरंच सोपं नाही। तुम्ही हे सगळं नियोजन करता, व्यवस्थापन करता, कसं नियोजन आहे? रिंगण सोय वगैरे काय 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 सांगाल? नियोजन करता असं वाटतं पण सेल्फ मॅनेजमेंटचा हा जास्ती मोठा भाग आहे। कारण का एवढा सोहळा कुणाच्याच आटोक्यात येत नसतो। आपण जर पालखीचे नियम पाहिले किंवा पालखीची शिस्त पाहिली तर दिंड्या एका मागे एक चालतात। आता एक दिंडी म्हणजे साधारण 100 ते 500-1000 लोकांचा एक ग्रुप जो पालखी सोबत नंबराने चालत असतो। त्यांची आपापली मॅनेजमेंट स्वतःची असते। म्हणजे ते असे या मोठ्या महासागरामध्ये छोटे छोटे ग्रुप प्रमाणे आपण चालत असतो। ठिकठिकाणी राहण्याची सोय वेगळी असते, विसाव्याची, जेवणाच्या पंक्ती असतात किंवा स्वयंपाक स्वतः केला जातो, राहुट्या टाकून राहिलं जातं। त्यामुळे एवढ्या ह्याला मॅनेजमेंटचं तसं फार करावं लागत नाही। प्रत्येक वारकरी शिस्तप्रिय आहे आणि तो आपापली काळजी घेतो आणि पंढरपुराकडे प्रस्थान करतो। माझा एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, आम्ही प्रत्येक वारकऱ्याला विचारतो, तुमचं पांडुरंगाकडे मागणं काय नेमकं असतं? हा प्रश्न मी तुम्हालाही विचारतोय। काय एवढं सगळं आहे, पांडुरंगाला काय साकडे घालता तुम्ही? काही नाही, तुकोबारायांनी सांगून ठेवलं, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा।
गुण गाईना आवडीने हिची माझी सर्व गोडी. एवढंच आम्ही परमात्मा पांडुरंगाकडे मागतो की आमची वारी चुकवून दे हरी आणि तुझी आठवण कधी आम्हाला जाऊन देऊ नकोस. रामकृष्ण. धन्यवाद महाराज आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. खरं तर वारीच्या वाटेवरती आज संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान सासवड नगरीतून झालंय. हा पालखी सोहळा आज पांगारे या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, सासवड. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या याच विचारांचा आणि भक्तीचा अजरामर वारसा जपणाऱ्या संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांचे सासवडमधील समाधी मंदिर म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं प्रमुख स्थान. कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेल्या या समाधी मंदिराला शेकडो वर्षांचा अलौकिक इतिहास आहे. संत सोपान काका महाराजांच्या या समाधीचा इतिहास काय आहे, वारकरी संप्रदायात या स्थानाचं नेमकं काय महत्व आहे आणि आज वारीच्या निमित्ताने इथे कसा भक्तीचा पूर ओसंडून वाहतोय आपण पाहू शकतोय. ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी, आम्ही विठ्ठलाचे वार. आषाढी वारीच्या या सगळ्या सोहळ्यामध्ये दिव आळंदीला जसा अलौकिक मान आहे, अगदी तसाच मान संत सोपान काकांच्या सासवड नगरीला. मी सध्या संत सोपान काका महाराज यांच्या समाधीस्थळी संजीवन समाधीच्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे. खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू आणि संत मुक्ताबाईंचे थोरले बंधू असलेल्या संत सोपान देवांनी अत्यंत तरुण वयात म्हणजेच अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी याच भूमीत समाधी घेतली होती. आज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले लाखो वारकरी या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे आहेत. वारकरी संप्रदायासाठी केवळ मंदिर नाही तर भक्तीची ऊर्जा देणारं खऱ्या अर्थानं शक्तीपीठ. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव आणि आदिमाता मुक्ताबाई या 4 भावंडांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती आणि ज्ञानाची नवी दिशा दाखवली. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीत समाधी घेतल्यानंतर त्यांचंच अनुकरण करत अवघ्या 1 महिन्यानंतर संत सोपान देवांनी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला कऱ्हा नदीच्या तीरावर जिवंत समाधी घेतली. संत म्हणून, ज्ञानी विभूती म्हणून सर्वांचे लाडके सोपान काका आणि साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवणारे श्रेष्ठ रचनाकार म्हणूनही सोपान काका उभ्या देशाला परिचित आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांना ज्या पद्धतीनं माऊली म्हटलं जातं, अगदी त्याच पद्धतीनं संत सोपान काका महाराजांना आदराने सगळे वारकरी काका म्हणून त्या ठिकाणी काका म्हणत असतात. आज संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे आणि म्हणूनच माऊलींची पालखी सासवडमध्ये आली आहे आणि संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यात सुद्धा प्रस्थान होत आहे. आणि म्हणून वारकरी या ठिकाणी आलेला प्रत्येक वारकरी संत सोपान काकांच्या या पावनभूमीमध्ये कऱ्हेच्या तीरावर असणाऱ्या या संजीवन समाधीच्या ठिकाणी येतोय आणि संत सोपान काकांच्या पादुकांचं सुद्धा पालखी सोहळ्याचं सुद्धा दर्शन घेताना पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, सासवड. आनंदाचे डोही आनंद तरंग या अभंगाचा प्रत्यय वारीच्या प्रत्येक पावलागणिक येतो. ऊन, पाऊस आणि लांबचा प्रवास हे सगळं मागे पडतं, कारण मुखी असतं विठ्ठलाचं नाम आणि डोळ्यांसमोर असते पंढरीची वाट. त्यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहालाही उधाण येतं. त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी. या सगळ्याचाच आढावा घेऊया. तुमचे पावलं थकली नाहीत का? नाही ना, पावलं थकत नाही. पंढरीची वाट चालली आहे ती. हा, पंढरीचा विठोबा तुम्ही सोबत काय सांगताय माऊली? विठ्ठल सोबत आहे आमच्या, त्यामुळे आम्हाला थकवाच येत नाही. अविरत आम्ही या ठिकाणाहून चालत आलेलो आहोत. कुठून एवढी एनर्जी कुठून येते? तुम्ही या ठिकाणी बारोड म्हणताय, एवढं थकून आला, एनर्जी कुठून येते? पांडुरंगच देतात माऊली आम्हाला एनर्जी. त्यांच्या कृपेनेच आम्ही चालतो. काय एवढा आनंद या ठिकाणी आल्यावर निर्माण होतो तुम्हाला? पांडुरंगाची महिमाच तशी आहे की त्यात आनंदच वेगळा आहे. त्या वारीत आलं की कळतं आनंद काय आहे. हा सगळा आनंदाचा सोहळा आहे. तुम्ही वय किती आहे माऊली तुमचं? माझं वय 65 आहे. किती वर्ष झालं वारी करताय? 5 वर्ष झाले. अगोदरच भरपूरच केलेले पण पायी या वारीत मध्ये ज्ञानोबा तुकारामाच्या माऊलीच्या वारीत मध्ये मला 3 वर्ष झालेले आहेत. कसं वाटतं वारीत चालताना? कसं वाटतं? कसं एकदम फ्रेश वाटतं की असं वाटतं की आपण एका महिन्यापासून असा आदेश केला होता की आपल्याला माऊलीचं दर्शन कधी होतं, आपण पंढरीची वारी कधी येतात, आपण कधी कधी चालवतो, पंढरीच्या वाटेने कधी चालतो असं मला वाटत होतं. विठुरायाच्या भेटीची ओढ सगळ्यांना लागली हो हो लागलेली आहे. मी पण आले पण माझे पती पण सोबत घेऊन आलेले आहेत. ते पण हो ते पण पंढरी पाटीलच आहेत.
कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, दिवेघाट. मंडळी, पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाहीये, तर ती समता, भक्ती, सेवा आणि मानवतेचा उत्सव आहे. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत पंढरपूर गाठतात. या वारीत महिलांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे आणि प्रेरणादायी सुद्धा आहे. वारी ही सर्वांना समान स्थान देणारी परंपरा म्हणून ओळखली जाते. वारीचा अनुभव आणि पांडुरंगाचं देणं सांगताना या महिलांचा आनंद गगनात मावत नाहीये. रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपण आहोत सासवड इथे, जिथे सोपान महाराजांच्या पालखीचाच प्रस्थान होणार आहे. त्यामुळेच आपण इथे सासवडमध्ये आलो आहोत त्यांच्या मंदिराच्या इथे. आणि आज इथे जो प्रत्येक वारकऱ्याचा जो आनंद आहे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता श्रीमुख आठविणे, हा प्रत्येक आनंद इथे प्रत्येक वारकऱ्यामध्ये दिसत आहे. आणि आज माझ्यासोबत इथे ह्या स्त्री वारकरी आहेत, स्त्री महिला आहे, ह्या महिला वारकरी आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही किती वर्ष वारी करताय? माझी दुसरी वारी आहे. माऊली, तुमची किती वारी आहे? तिसरी वारी आहे. आणि आतापर्यंत तुम्ही 2 वारी केल्या, 3 वारी केल्या, तुमचा अनुभव कसा राहिला यामध्ये? छान वाटलंय आणि मला पायाचा त्रास असूनही मी करत आहे. मला अजून यायचं आहे, मला आवड आहे अजून यायची. माऊली, तुम्ही काय शिकला? तुम्हाला हा वारीचा अनुभव तुमचा कसा राहिला? मला सखूबाई म्हणते मला शिक्षण पाणी काही नाही. माऊली मी माऊली अंपड आहो, पण वारी करत आहो 3 वर्ष झाले. माऊली, तुमच्यासाठी वारी म्हणजे काय आहे? वारी म्हणजे आनंदाचा सोहळा आहे. त्या वारीचा खूप उत्सव आहे आम्हाला. पहिला हे आमचं पायी चालण्याचं आम्हाला खूप आनंद आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःखी होतो आम्ही आपल्या घरी. आमच्या घरी काही नाही, शेती नाही, वाडी नाही, काही नाही, रोज मजुरी आहे. पायीची वारी करायची आहे म्हणून आम्ही इथंपर्यंत येऊन पोहोचलो आळंदीवरून. आणि आता यावर्षी पाऊस सुद्धा खूप उशिरा होता. आळंदीत खूप होता पाऊस. पावसामुळे काही वारकरी आमचे वापस गेले, पण आम्ही पावसात होतो. 3 दिवस नदीला पूर उतरला नाही, पण आम्ही सुखरूप होतो. हे सर्व भगवंताचंच देणं आहे, हे सर्व त्याचंच आहे. पाण्यात काही लोक होते, एवढ्याल्या पाण्यात होते, घरं त्याचे हे होते, पण ते पाणी काढून हे बाहेर काढत होते. ते पाहिलं आम्ही आपल्या डोळ्यांनी. तुमची शेतीवाडी आहे का काही? काही नाही, शेती नाही, काही नाही, काही नाही. रोज मजुरी लोकांच्या 200 रुपये 300 रुपये रोजाने कामाला जायचं, आपलं घर परपंच भागवायचा. 2 मुली आहे, 2 मुलीचे लग्न केले हातमजुरीवर. जसं सावतामाळी म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, तसंच हे तुमचं सर्व वारीचं आहे. इथे तुम्हाला हाच आम्हाला आनंद याच आनंद आमच्या सुख सोहळ्यामध्ये आमच्या परिवारात हाच आनंद सुख समाधान मानतो आम्ही. माऊली, तुमच्यासाठी वारी म्हणजे हॅलो, काय आहे? हा, आळंदी देवाची संत ज्ञानेशाची आवड देवा तुमच्या दर्शनाची. आम्हाला एवढी इच्छा आहे माऊलीच्या पायी तीर्थयात्रा घडाव, एवढं पांडुरंगाची माऊलीचं दर्शन भेटाव, हेच आमची सगळी आनंद सुख रूप सगळे सुखा समाधानी माऊलीची अशीच कृपा आमच्यावर. तुमचं किती वर्ष आहे वारीचं? आमचं 3रं वर्ष. या 3 वर्षामध्ये तुम्ही जो पायी प्रवास करताय, त्याचा तुमचा अनुभव कसा आहे? आनंद वाटतंय जीवाला, असं एवढा वाटतं, इतकं आलिंगन घ्यावं वाटतंय. आलिंगन घेतलं की एवढी समाधानी वाटते, दुसऱ्याला बी आलिंगन द्यावं वाटतंय, दुसरे सोबत यावं वाटतात. एवढा आनंद आहे पांडुरंगाच्या माऊलीच्या शक्तीमध्ये. आणि आपल्याला शक्ती अनुभव दिलाय त्याने देवा पांडुरंगानं आम्हाला. दुःख आलेले नाहीसे केले तर पांडुरंगानं आमचे खूप धन्य हे त्याचे आमचे उपकार होतं. माझ्यासाठी तर खूप आनंद आहे या माऊलीचा, कारण मी शेगाववरून येते, पण आता 4 वर्ष झाले वारीला जाते. असा आनंद वाटते की मी स्वर्गात आहे का, वैकुंठात आहे का. माऊलीचं खूप असं काहीतरी वाटते मनाला, अंगाला काटा येतो, काय सांगायचंय. या वर्षी माझं ऑपरेशन झालं डोळ्याचं, मी जायला नाही लागली तर मला रडायला यायला लागली. रामकृष्ण हरी. इथे सर्वांचाच आनंद हा माऊलीच्या चरणामध्येच आहे. त्याच्या सर्व सुखामध्ये त्यांचं सुख आहे, वारी करण्यामध्येच त्यांचं सुख आहे. कॅमेरामन सतीश कदमसह मी साक्षी रावणं, पुढारी न्यूज, पुणे. पंढरीच्या वारीत मार्गक्रमण करत असताना वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाचा ठेका धरला आणि पुढारीच्या प्रेक्षकांसाठी एक अप्रतिम अभंग सादर केलाय. केवळ अभंगच गायला नाहीये, तर त्या अभंगाचा रसाळ अर्थ म्हणजे त्याचं निरूपणही सोप्या भाषेत केलंय.
वारीचा संपूर्ण थकवा विसरायला लावणारा हा भक्तीचा मळा कसा फुलला होता, वारकऱ्यांनी कोणता संदेश दिलाय पाहूयात. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी दिनाचा सोयरा पांडुरंग, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. माऊली, अभंगाचा गजर तुम्ही करता, या अभंगाचा सविस्तर अर्थ एकदा समजावून सांगा. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. भगवान पांडुरंग परमात्मा आमच्यासारख्या किंवा दिनाचा सोयरा म्हणजे भक्तांकरता तो विठेवरती हात ठेवून, करकटावरी हात ठेवून उभा आहे. आणि तो कसा आहे, दिनाचा सोयरा आहे. कोणताही राहू दे, हीन राहू दे किंवा दुबळा राहू दे, गरीब राहू दे, श्रीमंत राहू दे, तो कोणत्याहीला जवळ करण्यासारखे सामर्थ्य भगवान पांडुरंग परमात्माकडे आहे. म्हणून तो कोणताही, इथं जाती नाही, भेद नाही, कोणताही वर्ण नाही. आळंदीहून माझे भक्त येतात म्हणून पांडुरंग परमात्मा आनंदाने तो आपल्या भक्ताची वाट बघत राहतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवनिया. तुकोबांच्या याच शब्दांना आपल्या सुमधुर आवाजात गुंफलंय गायिका शरयू दाते यांनी. अवघा महाराष्ट्र भक्ती स्वरांमध्ये न्हावून निघत असताना आपणही या सुरांच्या वारीचा अनुभव घेऊयात. पाहूयात आमचा विशेष सेगमेंट वारी स्वरांची. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पण माऊली, न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची, घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.